शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशीला छान अशी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हे 1 वाटीच्या प्रमाणात मी साबुदाणा भिजवून घेतलाय रात्रभर। असं छान असा मोकळा करून घेतला, त्याला असं छान फुलला मऊ झालाय छान बघा असं छान। 1 बटाटा घेतलाय मी, असा बारीक चिरून घेतलाय, असे कापं करून घ्यायचे। आणि शेंगदाण्याचं पूड, याच्या निम्मे शेंगदाण्याचं पूड घ्यायचं, साबुदाण्याच्या निम्मे, लाल तिखट, सैंधव नमक। चला तर मग आता आपण साबुदाणा खिचडी बनवूया। बघा आपण कढईमध्ये तेल किंवा तूप वापरायचं। मी मागे तुम्हाला तुपातली खिचडी दाखवलेली आहे हिरव्या मिरचीची। आता मी तुम्हाला लाल तिखटाची मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी दाखवते। हे बघा आता आपलं तेल तापलं, आता आपण बटाटे टाकून घेऊ। आता आपण साबुदाणा हा भिजलेला असा मोकळा करून घ्यायचा छान, असं मोकळा करून घ्यायचा। आता त्यात आपण हे शेंगदाण्याचं पूड मिक्स करू आपण, लाल तिखट आणि सैंधव मीठ, उपवासाचं मीठ आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत आपले बटाटे चांगले फ्राय होत आहेत, थोडेसे वाफवून घ्यायचे। थोडंसं आपण चवीप्रमाणे बटाट्यांमध्ये सैंधव नमक टाकूया। थोडंसं आपण मीठ टाकून घेतलं, थोडंसं लाल तिखट पण टाकून घेऊ। हे बघा आता आपला बटाटा पण फ्राय झालाय, जास्त पण नाही फ्राय करायचा, कारण तो साबुदाण्याच्या खिचडीमध्ये तो वाफेल अजून। आता आपण हे सगळं मिक्स केलेलं मिश्रण टाकून घेऊ। छान परतवून घ्यायचा आणि 5 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफवून घेऊ। अगदी तुम्ही ही खिचडी दिवसभरही ठेवली, अगदी टिफिनसाठी पण देऊ शकता। ही आता आषाढी एकादशीचा उपवास आहे ना, डब्याला पण देऊ शकता। अगदी मऊ लुसलुशीत राहते दिवसभर आणि चवीला पण छान लागते। आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि गॅस कमी करू। आता आपण बघूया, हे बघा अगदी 5 मिनिटांमध्ये आपली खिचडी तयार होते। जास्त पण तिला कडक नाही करायची आणि दाणे दाणे झाली बघा कशी मऊसूत आणि मोकळी मोकळी। आता आपण सर्व करून घेऊ। हे बघा तयार झाली आपली मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी। त्याबरोबर दही सर्व करायचं। अशा माझ्या या पद्धतीने साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत अशी बनवून बघा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा। थँक्यू।